नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इयर 2025 मधील सेशन नंबर 44 पाहणार आहोत। सेशन नंबर 44 ला क्लिक करा। आपल्याला सोडवायच्या अगोदर नॉलेज चेक, टेस्ट फॉर युअर नॉलेज ला क्लिक करा। नॉलेज चेक वरती क्लिक करा, स्टार्ट करा। पॉवरपॉइंट स्लाइड वरील इमेज बदलण्यासाठी तुम्ही कोणत्या स्टेप घ्याल? पर्याय क्रमांक 1, तुमचे प्रेझेंटेशन कुठल्या टॅब मधून थीम सिलेक्ट करून तुम्ही अप्लाय कराल? पर्याय क्रमांक 3, डिझाइन टॅब। तुम्ही पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन व्ह्यू ग्रेस्केल चेंज केला आहे, तो पुन्हा कलर व्ह्यू करण्यासाठी बॅक टू कलर व्ह्यू। पर्याय क्रमांक 2, जेव्हा तुम्ही एखादी फाईल तुमच्या डिव्हाइसवर किंवा कॉम्प्युटरवर सेव्ह करता तेव्हा पुन्हा कशी ॲक्सेस करू शकता? पर्याय क्रमांक 1। सबमिट करा, SIM करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म आणि ओके। तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा। सिम्युलेशनला क्लिक करा, स्टार्ट। नेक्स्ट, मजकूर हायलाइट करण्यासाठी आणि वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी बोल्डचा वापर केला जातो। गुडविल ऑर्गनायझेशनला बोल्ड करायचे, इथे बी वरती फक्त क्लिक करा। इन्सर्ट टॅबवरील इमेजेस ग्रुप वापरू शकता। इन्सर्ट पिक्चर, पिक्चरवरती क्लिक आणि इन्सर्ट। सेव्ह करायचे, फाईल सेव्ह ॲज, डेस्कटॉप, नाव टाकण्यासाठी क्लिक आणि सेव्ह। फेम थीम निवडायची, डिझाइन थीम ओपन करा। ह्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल आता फेम थीम कोणती आहे। दोन नंबरची थीम आहे बघा, ही ग्रीन वाली, ही अशा प्रकारची ती आहे फेम थीम। SIM, एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढे आहेत सेल्फ पाथ लर्निंग, स्टार्ट करा, प्रोसीड, प्रोसीड करा, स्टार्ट। पहिला प्रश्न आहे, NGO डोनेशनसाठी प्रस्ताव करण्यासाठी योग्य टेम्पलेट ओळखा। सेल्फ पाथ लर्निंगचा पहिला प्रश्न, पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, तुम्ही डॅश डॅश ऑप्शन क्लिक करून ऑब्जेक्ट अप्लाय केलेले ॲनिमेशन बदलू शकता। पर्याय क्रमांक 3, इफेक्ट ऑप्शन। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता ऑप्शन तुम्हाला MS पॉवरपॉइंट मध्ये निवडलेल्या आकाराचा कलर बदलून देईल? पर्याय क्रमांक 4, शेप फिल। तुम्ही MS पॉवरपॉइंटच्या ऑनलाईन व्हर्जन मध्ये NGO डोनेशन प्रपोजल देखील तयार करू शकता, बरोबर। येस, गो टू होम। पुढे डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करा। नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर टेक्स्ट सिलेक्ट करा। टेक्स्ट बॉक्स त्याचा कलर रेड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप याचा वापर करा। 75% इथं आहे, स्क्रीन मोठी करा, सिलेक्शन करा, त्यानंतर कलर रेड करायला सांगितलेला आहे। टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा, त्याचा कलर रेड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप, ओके। इथून कलर रेड करा, रेड वरती क्लिक करा, बघा इथून कलर चेंज करा। साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा, ओके। पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी होम टॅब न्यू स्लाइड याचा वापर करा। होम टॅब मध्ये न्यू स्लाइड आणि ब्लँक, बघा इथून ब्लँक स्लाइड घ्या, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा, ओके। पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये माय पोर्टफोलिओ टेक्स्ट सिलेक्ट करा, सेंटरला अलाइन करा, त्याचा फॉन्ट बेल एम्प्टी बोल्ड करण्यासाठी होम टॅब आणि फॉन्ट ग्रुप वापरा। माय पोर्टफोलिओ टेक्स्ट सिलेक्ट करा, त्यानंतर सेंटरला अलाइन करा, सेंटरला अलाइन करा, त्यानंतर फॉन्ट इथून बेल एम्प्टी फॉन्ट घ्या,
क्लिक करा. याच्यामध्ये ABCD प्रमाणे फॉन्ट आहे, त्यामुळे बेल एमटी हा वरती असेल. इथं आहे बेल एमटी फॉन्ट. क्लिक करा. इथून फॉन्ट चेंज करायचा आहे आणि त्यानंतर बोल्ड करायला सांगितले. ऑलरेडी बोल्डच आहे, त्यामुळे डबल क्लिक करा. तिथंच साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढचा प्रश्न आहे स्लाइड 3 मधून आय हॅव डॅश डॅश इयर टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साईज 20, फॉन्ट स्टाईल एरियल नॅरो, होम टॅब, फॉन्ट ग्रुपचा वापर करा. 3 नंबर स्लाइड सिलेक्ट करा. आय हॅव पासून हे टेक्स्ट सिलेक्शन करा. त्यानंतर फॉन्ट साईज 20 करायला सांगितलेले आहे. इथून फॉन्ट साईज 20 करा आणि फॉन्ट एरियल नॅरो सांगितलेला आहे. इथे क्लिक करा. स्क्रोल वरती घ्या. इथे तुम्हाला ABCD प्रमाणे एरियल नॅरो फॉन्ट पाहायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करा किंवा इथे सर्च करू शकता तुम्ही. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला राईटला अलाइन करण्यासाठी होम टॅब, पॅरेग्राफ, ग्रुप, अलाइन राईट याचा वापर करा. बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर सिलेक्शन करा आणि इथं अलाइजमेंट राईट वरती क्लिक करा. बघा, सिलेक्शन अलाइजमेंट राईट. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. SIM वरती क्लिक करा. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्मला क्लिक करा. ओके. पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करा. नेक्स्ट. लॅन साठी सर्वात सामान्य स्टँडर्ड काय आहे? पर्याय क्रमांक 2 इथरनेट. सर्वाधिक हॉटस्पॉट कोणते तंत्रज्ञान वापरते? पर्याय क्रमांक 3 वायफाय. मॅनची सामान्य रेंज किती असते? पर्याय क्रमांक 2 100 मैल. वॅनचा अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक 1 वाईड एरिया नेटवर्क. नेटवर्क टोपोलॉजी म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2 नेटवर्कची भौतिक रचना. आज कोणती टोपोलॉजी सर्वात जास्त वापरली जाते? पर्याय क्रमांक 3 स्टार टोपोलॉजी. वॅनचा मुख्य उपयोग काय आहे? पर्याय क्रमांक 3 जागतिक इंटरनेट प्रवेश प्रदान करणे. जगातील सर्वात मोठे वॅन कोणते आहे? पर्याय क्रमांक 2 इंटरनेट. कोणत्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये बस नावाची सामान्य केबल असते? पर्याय क्रमांक 4 बस नेटवर्क. TCP/IP कशासाठी वापरला जातो? पर्याय क्रमांक 3 इंटरनेटवर डेटा ट्रान्समिशनसाठी. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 44 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 45 पाहणार आहोत. तोपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. थांबूया.